नमस्कार मित्र आपले स्वागत आहे श्याम आर्ट अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर मराठी भाषण। आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, माझे नाव सचिन आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपणास भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2-4 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावीत ही माझी नम्र विनंती। सर्वप्रथम या महामानवास माझे त्रिवार वंदन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते। शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच डगमगले नाहीत। त्यांनी अस्पृश्य व दीनदलित लोकांचा उद्धार करण्याचे ठरवले। डॉक्टर बाबासाहेब यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चौदार तळे सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह केले। त्यांनी दलित, श्रमिक, गोरगरीब, स्त्रिया, शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रकाश दिला। शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे ओळखून त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो नक्कीच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत व समता यांसारखी वृत्तपत्रे सुरू करून समाजाला जागृत केले। अखेर 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूसपण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व होते। अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय भीम। मित्रो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आमचे श्याम आर्ट अँड एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील।